आमची ताई एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला सासूबाई अशी सज्ज झालेली आहे लग्नासाठी. आनंदाचं वातावरण आहे, बरोबर. आणि मला जास्ती म्हणजे काय की आमच्याकडे लेडीज कोण नसल्यामुळे आणि मुलीची हौस माझ्याकडनं भागली नाही. मला कुठेतरी थोडीशी कमतरता वाटते, ती पुरी करायची मला. वा, म्हणजे चला तुम्हाला सासूबाईंनी ठरवलेलं आहे की मुलीचं पूर्ण प्रेम आता तुम्हाला मिळणार आहे. हां आई, अगदी 14 दिवस राहिलेले आहेत. तुमचं हे लेकरू, तुमचं हे पोकरू आता सासरी जाणार आहे. काय वाटतंय? दुःखच वाटतं तसं, कारण थोडे दिवसच येतात ते. म्हणजे हे दिवस काढता काढता पण खूपच हे होत आहे. पण तरी पण तेवढंच खंबीरनी हे करण्याचं हे तर म्हणलं हे सगळ्यांच्या भाग्यात आहेत. म्हणजे सुखाचे पण सण आहेत, हे म्हणजे अश्रू आनंदाचे आहेत. खरं आहे, हो की नाही? कारण तुमच्याही माहेरी दोघींच्या हा क्षण कधीतरी आला असेल की लग्न जेव्हा ठरलं तुमच्या माहेरी, तो दिवस तुम्हाला आठवतो सासूबाई? मला चांगला आठवतो तो दिवस. म्हणून एकीकडे आनंद असू आहेत की येते मुलगी, पण त्यावेळेला मी पण ह्यांच्यासारखी म्हणजे ही जशी आईची एकटी आहे तशी मी पण एकटीच होती आईची. मलाही 2 भाऊ होते आणि मी, त्यामुळे जे लहानपणापासून जे प्रेम अनुभवलं ते कुठेतरी आपल्याला म्हणजे जाणवतं. आणि ते त्याच्यात आता म्हणजे सोडून जायचं म्हणजे तिचं दुःख त्यावेळेला मला आठवतंय की तिलाही त्या प्रकारे तिचं ते दुःख असणार आहे. काय चाललंय नेमकं मनात आता तुमच्या? आता प्रश्न पडलाय की फक्त आता उरलेत इतके दिवस आहेत, एवढ्या आठवणीच वेचून घ्यायला हवी आणि सासरी ते आठवायला हवी. सगळ्यात जास्त काय मिस करा? पूर्ण घराचं माझ्या त्यांचा पूर्ण सहभाग माझ्या जीवनाशी असलेला सहभाग, माझ्यासाठी असलेली झटपट, ते मला खूप सांभाळून घेतात. त्यामुळे मला उरलेले किती दिवस आहेत त्याची मला आता बाबांच्या मनात नेमकं काय चाललंय? वडील माझे खूप चांगल्या हळवे मनाचे आहेत. ते खूप खूप मायाळू पण आहेत. मला अभ्यास कर, तुला जेवढं शिकायचं तेवढं शिकव, एवढ्या लवकर लग्न करायचं नाही. त्यांनी मला शिक्षणासाठी सपोर्ट पूर्ण केलेला. ज्या परिस्थितीमध्ये बाबांनी खरं तर हे सगळं केलेलं आहे, हो की नाही? एकटे कमवते होते, एकटे कमवते, 3, 4, पण कधी काही कमी पडू दिलं नाही. तुम्हाला युनिव्हर्सिटी पर्यंत नेऊन ठेवणं ते केवढं केलेलं आहे बाबांनी. हे सगळे संस्कार तुम्हाला खरं तर जे काही इतकी वर्ष तुमच्यावरती संस्कार रुजवलेले आहेत ते ताई आता तुला त्या घरात जाऊन खूप त्याचं मोठा वटवृक्ष करायचा आहे संस्कारांचा, बरोबर ना? आई, काय सांगाल लेकराला? माझी तीच इच्छा आहे. म्हणजे कसं, तिला घर म्हणजे सासर आणि माहेर हे दोनही हे करायचं, सांभाळायचं आहे. कारण तुम्हाला सांगू, आता तुम्ही जेव्हा बाहेर होतात तर तुमचा मुलगा म्हणजे तुमचेही संस्कार घराचे कसे छान दिसून येतात. तो इथे बसला होता आणि त्याने, तुमच्या जावयाने इथे बसून जे सांगितलं ना ते वाक्य खूप छान होतं की काही नाही, आम्ही दोघांनी काय ठरवलंय लग्नात किंवा लग्न करण्यापूर्वी काय ठरवलंय, तर दोघांचंही म्हणणं असं आहे की तुझे आई बाबा हे माझे आई बाबा आणि माझे आई बाबा हे तुझे आई बाबा. अशा पद्धतीने 2 संसार एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बरं, आता हे लेकरू तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही कशी काय, म्हणजे आता आम्हाला कळलं की तुम्हाला मुलीचे सगळं प्रेम त्यांच्यावरती तुम्ही व्यक्त करणार आहात, पण आणखीन काय तुमच्या घरात काय लगबग चालली जरा सांगा. आमच्या घरात तर काही विचारूच नका, कारण का मुलगी येणार आहे म्हणजे स्वागतच आहे तिचं. आणि जास्ती आता जसं आपण म्हणतो अपेक्षा करून केलं आणि अपेक्षा भंग झालं की दुःख होतं. त्यापेक्षा त्यांनी समजून आमच्या भावना आतापर्यंत त्यांना कळल्या असतील आपल्या वागण्यामध्ये की आम्ही एक मुलीचीच अपेक्षा केली आहे. आता माझ्या मुलाला, धाकट्या मुलाला बहीण नाही आहे. चल, तू सगळी नाती त्याच्यामध्ये, एक म्हणतो ना एक स्त्री म्हणजे त्याच्यामध्ये सगळी नाती येतात, आई, बहीण, मुलगी जी काही आहे
तिने म्हणजे तेवढीच पार पाडायचं हे करू आणि जे काही सहकार्य लागेल जे मी करू शकेल कारण का मी स्वतः जॉब करते हो, तर त्याच्यामुळे जे काही मला सासू नाही तर सासू नोकरी करते मग मी असं मनात काही आणायचंच नाही ज्याला जसा हा ठीक आहे ना म्हणजे एकमेकांची दुःख एकमेकांची धावपळ एकमेकांचं कष्ट एकमेकांना समजून घेतलं तर खूप वातावरण सुंदर राहील आता जे काही थोडीफार वर्ष रिटायरमेंटची असेल 4-5 वर्ष सर्व्हिस ती आपली तुमच्या सहकार्याने अजून चांगली पडू आता तुमचे मिस्टर काय करतात म्हणजे यांचे सासरे माझे मिस्टर बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर आहेत आणि त्यांनी आता VRS घेतलं आणि प्लस ते डॉक्टर आहेत त्यांनी MAMS केलं आहे त्यांना पण शिक्षणाची खूप आवड होती मुंबईत आल्यावर कीर्ती कॉलेजला त्यांनी बाहेरून BSc कंप्लीट केलेलं आणि त्यांना एक हौस होती की माझ्या पुढे डॉक्टर लागावं म्हणून त्यांनी आयुर्वेदिक केलं पण आयुर्वेदिक लोक डॉक्टर लावू शकत नाही म्हणून त्यांनी मग ते MAMS केलं म्हणजे डॉक्टर एक ती त्यांची तीन गोष्टींचा छान योग जुळून आलाय तुमच्याकडे डॉक्टर आहेत इकडे MSc आहे आणि इथे संपूर्ण परिसरच वैद्यकीय आहे आणि त्यांची सेवा वैद्यकीय लोकांची शुश्रूषा करण्यात गेलेली आहे त्यामुळे चला इथून पुढे हे घर नक्की आनंदी राहणार कोणताही वेगळा उपचार करावा लागणार नाही आनंदासाठी हे यातून दिसायला लागलेलं आहे तेव्हा आता यानंतर मी उत्सुक आहे संपूर्ण परिवाराला भेटायला कारण सासरचे आणि माहेरचे दोन्ही परिवार सज्ज आहेत तेव्हा असेच आनंदी राहा हसत राहा आणि लक्ष्मीच्या रूपाने ताई तू त्यांच्या घरात जाणार आहेस तेव्हा दिल्या घरी तू सुखी राहा असं तर मी म्हणेनच हा आनंद साजरा होताना आनंदाश्रूही येत आहेत यामध्ये एकही दुःखाची किनार नाही जे काही आहे ते आनंदाचंच आहे